काव्या. काव्या नाव होतं तिचं, आपल्या नायिकेचं. खूप हुशार होती, अगदी लहानापासूनच. घरी तिच्या आईवडील आणि एक भाऊ. तशी घरची परिस्थिती मध्यमवर्गीय. खाऊन पिऊन सुखी. तशी घरात कशाची कमी नव्हती. वडील सुहास शासकीय अधिकारी, तर आई प्रज्ञा गृहिणी. काऊ, अगं आवरलं का नाही? किती वेळ आवरायला? नेहमीप्रमाणे तिची आई हाक मारत तिच्या खोलीत प्रवेश करते. किती वेळा हिला सांगितले, घरात असा सांजवेळी अंधार करून बसू नये, निदान डिम बल्ब तरी लावावा. पण ही पोरगी ऐकेल तर शपथ. आता 18 वर्षांची झाली आहे. आई आपली नेहमीचीच बडबड करत लाईट लावते. संध्याकाळची वेळ होती आणि तरीही खोलीत काव्याने अजून साधा बल्बही लावला नव्हता. म्हणून आई चांगलीच भडकली होती. अगं काय हे काऊ, किती उशीर करत आहेस? केक कापायचा की नाही? आवर बरं लवकर. आई समोरच्या आरशात स्वतःलाच एकटक न्याहाळत असलेल्या काव्याला चांगलीच ओरडते. ए आई, आज तरी निदान माझ्यावर रागू नकोस ना. आज माझा वाढदिवस आहे ना. काव्या आपल्या केसांवरून एकदा शेवटचा कंगवा आरशात फिरवून पाहते. तोच तिला तिच्या समोरच्या प्रतिबिंबामधल्या डोळ्यातून रक्त आल्यासारखे वाटते. ती आई म्हणून जोरात ओरडते. काऊ, आता काय झालं? आवर बाई लवकर. आधीच वाढदिवस हा आम्हाला करायचा नव्हता, पण तुझ्या हट्टापुढे तुझ्या बाबांचं काही चालत नसल्याने आपण वाढदिवस करत आहोत. आई मात्र आपल्या तंद्रीत तिचे बेडवर फेकलेल्या कपड्यांच्या घड्या घालत बोलते. आई, अगं इकडे तर बघ ना. माझा डोळा, रक्त. ती कशीबशी बोलतच असते की समोरची तिचीच प्रतिबिंब तिला डोळा मारते. काही काय काऊ, असं कसं रक्त येईल? असं म्हणत आई काळजीने काव्याजवळ जाते. अगं हे बघ ना, माझ्या आरशातील प्रतिबिंबात. ती आपल्या आईला दाखवतच असते की समोरचं तिचंच प्रतिबिंब तिला डोळा मारून फ्लाइंग किस करत असतं. कुठे काय? काही नाही रक्त वगैरे. गेले 12 वर्ष मी तुझं ऐकत आहे. चल आवर आता लवकर, नाहीतर पार्टी कॅन्सल करेन हा. आई हसत गोड धमकी देत निघून जाते. आईसमोर परत आरशात मात्र तिचंच प्रतिबिंब असतं आणि रक्त वगैरे काहीच नसतं. तिला खूप आश्चर्य वाटतं. ती परत परत आपल्या प्रतिबिंबाच्या डोळ्यात पाहते, पण सर्व काही व्यवस्थित असतं. ती पटकन आपल्या लाचाची ओढणी घेते आणि आईच्या मागे मागे बाहेर येते. आरशातील प्रतिबिंब मात्र तसंच असतं, जे तिला पाहून हसत असतं. काव्या आज 18 वर्षांची झाली होती. खरं तर गेले 12 वर्ष ते तिचा वाढदिवस करत नसे आणि त्याला कारणही तसंच होतं. तिचा जुळा भाऊ केतन गेल्या 12 वर्षांपासून गायब झाला होता, तेही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच. आणि म्हणूनच त्याच्या विरहात तिचे आईवडील तिचा वाढदिवस साजरा करत नसे. आजही करणार नव्हतेच, पण माझ्या जीवाचं बरं वाईट करेल अशी यावेळी काव्याने आपल्या बाबाला गोड धमकी दिली होती आणि त्यामुळेच तिचा बाबा तयार झाला होता, मनावर दगड ठेवूनच. हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस. ती खाली येताच तिचा बाबा तिला साईड हक करत बोलतो. खूप खूप थँक्यू बाबा. आज माझा वाढदिवस साजरा करत आहात म्हणून हा. खरं तर मला माहिती आहे की आपण का करत नाहीये, पण माझ्या मैत्रिणी यावेळेस माझं काही ऐकतच नव्हत्या. सॉरी बाबा. ती कसंबसं बोलते. समोर तिच्या भावाचा केतनचा फोटो होता आणि त्याला आठवून तिचा कंठ दाटून आला होता. सोड आता बाळा सर्व ते. मलाही आता पटलं आहे की तू नसला म्हणून काय झालं. आता तूच आमच्यासाठी केतन आणि काव्याही. बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलतात. चला केक कापूयात. असं म्हणत ते तिचा हात आपल्या हातात घेत टेबलापाशी येतात. ती जाता जाता हळूच मागे वळून पाहते, तर त्या फोटोतल्या केतनच्या डोळ्यातून पाणी येत होतं. बाबा. ती बाबांचा हात घट्ट पकडते. ती परत त्या फोटोकडे पाहते, तर फोटोतला केतन व्यवस्थित असतो. तिला काहीच समजत नाही, पण तोपर्यंत ते टेबलपाशी आले होते.
आणि बाबा तिच्या हातात चाकू देऊन केक कापायला सांगत होते. तशी ती परत भानावर येते आणि केक कापते. चला, शेवटी वाढदिवस चांगला झाला म्हणायचा. रूममध्ये येताच बाबा आईला म्हणतात, नुकतीच पार्टी संपली होती. दोघंही आवरून झोपायला आपल्या खोलीत आले होते. मलाही त्याचं टेन्शन होतं की यावेळी तरी पार्टी व्यवस्थित होईल ना. आई आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढत बोलते, त्यात टेन्शन काय घ्यायचं, पार्टी व्यवस्थितच होणार होती. शेवटी अरेंजमेंट कोणी केली होती. बाबा बेडवर बसत आपली कॉलर ताठ करत बोलतात, तसं नाही हो, पण तुम्हाला आठवते काऊचा आपण 7वा वाढदिवस करत होतो तेव्हा काय झालं होतं. आई काळजीत बेडवर बसत बोलते, हो, चांगलंच आठवतंय. तो काळा दिवस कसा विसरेल मी. केतन वर्षभर आपल्याला सापडला नव्हता. किती शोधत होतो आपण त्यावेळी. सर्व घर, शाळा, अगदी जिथे जिथे हे दोघे जोडीने जायचे तिथे तिथे जाऊन आलो होतो. पण कुठेच सापडला नव्हता. बाबा आपल्या भूतकाळात हरवतात, खूप चिंतित असतात. तो तर अजून परत येईल याचीच मी वाट पाहते आहे. पण काऊ ही कशा अवस्थेत आपल्याला सापडली होती तेही आठवते ना. आई म्हणाली, 6 वर्षांचीच तर होती, पण आली तेव्हा वेगळीच, मोठ्या माणसांप्रमाणे वागत होती. शिवाय आठवते आरसा, आरसा, अरे हो, त्यावरून आठवलं, आरसे सर्व झाकलेत ना, नाहीतर तिला खूप त्रास होईल. तुला आठवते ना, आरशासमोर उभी राहून कशी हसायची ते ती. बाबा अजूनही काळजीतच होते. हो, नका काळजी करू, आरसे सर्व मी घरातले काढून टाकले आहेत. आई बोलता बोलता अचानकच थांबते. काय ग, काय झालं. बोलता बोलता अशी अचानकच शांत का झाली. अहो, तिच्या रूममधला आरसा. त्या घाबरतच बोलतात आणि पटकन तिच्या खोलीकडे धाव घेतात, जी त्यांच्या खोलीजवळच असते. बाबाही तिच्या मागे येतात. तिच्या खोलीचा दरवाजा तिने थोडा पुढे सरकवला होता आणि ती तशीच अंगावरचे नवीन कपडे खाली फरशीवर टाकून आपल्या नेहमीच्या सशाच्या नाईटीमध्ये ती निवांत झोपली होती. आई पटकन तिच्या ड्रेसिंग टेबलकडे पाहते आणि हुश करते, कारण पांढऱ्या रंगाच्या पडद्याने तो पूर्णपणे झाकला होता. आईबाबांना हायसं वाटतं, ही कार्टिना एवढी मोठी झाली आहे तरी सुधारणार नाही. आई बडबड करत तिचे खाली पडलेले कपडे व्यवस्थित कपाटात ठेवत बोलते, श्श, हळू बोल, ते बघ किती गोड दिसत आहे. बाबा तोपर्यंत काव्याच्या बेडवर बसत तिच्या केसांवरून मायेने हात फिरवत बोलतात. नकळत डोळे पाणावले होते. अहो, काय करताय, चला तिला झोपू द्या, आज खूप दमली आहे. आई त्यांना उठवत घेऊन जाते. तरीही बाबा तिला जाता जाता फ्लाइंग किस करतात. बस झाले लाड, तुमच्या या लाडामुळेच हट्टी बनायला लागली आहे ती. आई ते पाहून जलस फील करत बोलते, अगं हो, मुलगी आहे ती आपली, थोडं केलं प्रेम तिच्यावर तर तुझ्यावरचं प्रेम कमी नाही होणार. बाबा तिच्या लटके रागावर गालात हसत बोलतात, चला, चावटपणा पुरे झाला, झोपा आता. आपल्या खोलीचे दार लावत आई लाजत बोलते. तसे बाबाही आज्ञाधारकाप्रमाणे बेडवर जाऊन झोपतात. इकडे त्यावेळी त्या आरशाचा पांढरा पडदा खाली पडतो आणि काव्या झोपेतच गालात हसते. आज तो आरसा ओपन नव्हता ना केला. बाबांना अचानकच काहीतरी आठवतं आणि ते आईला विचारतात, म्हणजे जरा वेळ काव्यानेच मगाशी ओपन केला होता. केस विंचरत होती, पण एकटक पाहत होती. अगं काय हे प्रज्ञा, मी तुला जाताना बजावून गेलो होतो ना की आज कोणतेही आरसे ओपन ठेवू नकोस म्हणून. बाबा आता खूपच काळजीत होते. डोंट वरी, काही झालं नाहीये ना. आई बाबांची समजूत काढत बोलते, ठीक आहे, पण काळजी घ्यायला लागेल रात्री. बाबाही मग परत झोपतात. आईही सावधच झोपते. पण इकडे मात्र आज वेगळेच घडणार होते. अचानकच वादळ सुरू झालं आणि काव्या हसतच आरशासमोर उभी होती. तिने हसत हसतच आपल्या प्रतिबिंबाकडे पाहिले
आणि हात केला. प्रतिबिंबही तिला पाहून डोळा मारतो आणि फ्लाइंग किस देतो. तशी ती हसत हसतच आरशात आत घुसते. कसला आवाज येतोय? आई रात्री कसल्या तरी आवाजाने अचानकच जागी होते. कोणीतरी घोरल्याचा आवाज आहे हा, असं म्हणत आई शेजारची लाईट लावत बोलते. दुसरं कोण असणार? नक्कीच सुहास घोरत पडले असतील, असं म्हणत आई हसत दुसऱ्या बाजूला वळते. पण शेजारी कोणीच नव्हतं. हे कुठे गेले यावेळी, तेही इतक्या रात्री? आई शेजारच्या टेबलावरचा आपला मोबाईल काढत स्वतःशीच बोलते. मोबाईलमध्ये 3:12 झाल्याची वेळ सांगत होता. आई आतून जरा घाबरते व पटकन आपला चष्मा डोळ्यांवर चढवत बेडवरून खाली उतरते. तोच तिला पुन्हा घोरल्याचा आवाज येतो. कोण आहे, असं म्हणतच आई एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात उशालाच ठेवलेला काळा दोरा घेऊन दरवाज्यात जायला लागली. तसा आवाज आणखीनच स्पष्ट झाला. आईने समोर पाहिलं तर एक लांडगा तिच्याकडे खूप रागाने पाहत होता आणि तोच इतका वेळ घोरत होता. त्याला पाहून आईला मात्र चांगलाच दरदरून घाम फुटला. लांडगा आपल्या घरात? ती भीत भीतच बाहेर आली. तसा तो लांडगाही पुढे पुढे जात होता. काऊ, काव्या, दार उघड बाळा. काव्याच्या खोलीजवळ येताच अचानकच तो लांडगा तिच्याकडे वळून पाहत उत्सित हसला आणि त्या बंद दरवाज्यातून आत गेला. तशी आई अजूनच घाबरली आणि दरवाजावर जोरजोरात थाप मारत काव्याला हाक देत होती. पण काव्या काही केल्या दार उघडतच नव्हती. इतक्यातच तोच लांडगा जसा आत गेला होता तसाच बाहेर आला आणि तिच्या समोर येऊन उभा राहिला. हसतच बघता बघता त्याचं रूप पालटलं. त्या लांडग्याने आता बाबांचं रूप घेतलं होतं आणि ते परत मेंदाराकडे चालायला लागले. आईला तर क्षणभर काय होते तिच्यासोबत तेच कळेना. ती संभ्रमित चालत त्यांच्या मागे जात होती. खूप वेळ ते दोघेही तसेच चालत होते. मध्येच अचानकच एक विहीर आली आणि बाबाही त्या विहिरीच्या काठावर जाऊन उभे राहिले. आईही तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचली होती. विहीर पाण्याने काठोकाठ भरली होती. बाबांनी वळून तिच्याकडे पाहिलं आणि हसत डोळा मारतच आपलं संपूर्ण शरीर झोकून दिलं. अहो, काय करताय? आईला मात्र त्यांना तसं पाहून चांगलंच दोचकायला होतं. त्या डोळे मिटूनच समोरचं दृश्य पाहत होत्या. बोलताही येत नव्हतं. घशाला कोरड पडली होती. काय करताय म्हणजे? आवरून ऑफिसला जायला नको? तुम्हा गृहिणींचं बरं आहे. तोच आईला बाबांचा आवाज कानावर पडतो. तशा त्या गडबडून डोळे उघडतात. समोर बाबा आरशासमोर उभे राहून आपले केस सेट करत असतात. तुम्ही जिवंत आहात? आई त्यांना तसं पाहून खुश होऊन बोलते. जिवंत आहात म्हणजे? तू काय सकाळ सकाळी डोक्यावर पडलीस काय? बाबा जरा रागातच बोलतात. आधीच एकतर उशीर झाला आहे आणि त्यात तू असे मूर्खासारखे प्रश्न विचारून माझं डोकं दुखू नकोस. आणि जा जरा आमच्या नाश्त्या पाण्याचं पहा. असं म्हणत आई पटकन उठते आणि चादरीची घडी घालायला लागते. बहुतेक मला स्वप्न पडलं होतं, पण हे असलं? गेल्या 5 वर्षांपूर्वी सेम असलंच स्वप्न पडलं होतं. म्हणूनच तर आईच्या ओळखीच्या एका बाबाकडून हा काळा मंतरलेला दोरा हातात बांधून घेतला होता. आई स्वतःशीच बडबडत स्वतःचा आवरायला निघून गेली. सॉरी प्रतिभा, तुला मी ओरडलो, पण काय करू? जर तुला कळालं असतं की काल जे घडलं ते किती भयंकर होतं तर तू उगीचच स्वतःला त्रास करून घेशील. निदान आता स्वप्न होतं असं तरी समजून विसरून जाशील. पण काल असा लांडगा घरात कसा काय आला, तेही शहरात? शिवाय आपलं घर तर जंगलापाशी नाहीये. बाबा पाठमोऱ्या जाणाऱ्या आईकडे पाहत स्वतःशीच विचार करतात. काहीतरी यावर तोडगा काढला पाहिजे, असं म्हणत ते टेबलावरची ऑफिसची बॅग घेऊन रूम बाहेर पडता पडता ते ऑफिसला जात असल्याचं आईला ओरडून सांगतात. अहो जरा थांबा ना, आलेच मी 5 मिनिटात.
आई बाबांचा आवाज ऐकून बाथरूममधून बाहेर येते. बाबा तोपर्यंत कधीच घराबाहेर पडले होते, आपल्याच विचारात. काव्या अजून कशी उठली नाही. त्या दोघींचाही नाश्ता बनवून झाल्यानंतर काव्याच्या खोलीकडे जात विचार करतच बोलतात. दार जरा पुश करतात तेव्हा दार नुसतंच पुढे ढकललेलं होतं. अरे, काल तर हिने आतून दार लावले होते, मग असं उघडच कसं? त्या विचार करत करतच आत खोलीत येतात. पण दरवाजातच त्यांचा पाय अडखळतो, म्हणून त्या खाली वाकून पाहतात तर घड्याळ होतं. घड्याळ वेगळ्याच प्रकारचं होतं. वरून जरी साधं दिसत असलं तरी आत डायमंड होते, हिरव्या रंगाचे, तेही वेगळेच, ज्याचं ज्ञान कुणालाच नव्हतं. हे हे घड्याळ तर सुहासचं आहे, पण हे इथे काय करते? त्या घड्याळाचं निरीक्षण करत त्या बोलतात. त्या सटवीने दिलेलं घड्याळ ह्यांनी अजून जपून ठेवलं आहे, पण काय आहे काय माहिती या घड्याळात. आतले आकडे पाहिले तर असं वाटतं कुणाची तरी नजर आहे आपल्यावर. त्या निरीक्षण करतच बोलत असतात. तसे खडेही लुकलुकतात, जणू कुणी डोळा मारला आहे. पण मला अजून कळत नाहीये की हे घड्याळ इथे आलं कसं. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य होतं का? आई परत स्वतःशीच विचार करत काव्याजवळ जातात. काव्या शांत झोपली होती. चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, जणू तिला या जगाचं काही पडलंच नव्हतं. सोन्या, उठ आता, कॉलेजला नाही जायचे का? त्या तिला तसं पाहून खूप खुश होतात. पण लगेचच तिच्या कॉलेजची वेळ लक्षात येताच त्या तिला तितक्याच प्रेमाने उठवायला लागतात. आई, आज नको. आज मला खूप भारी भारी वाटतंय, खूप जड वाटतंय ग अंग. तशी ती आपली चादर ओढून बोलते. चला, नाटकीपणा पुरे झाला, आवरा लवकर. आई तिचं पांघरून बळीच काढून ती नाही नाही म्हणत असतानाही आवरायला पाठवतात. तिचा बेड नीट करून मग त्याही नाश्ता टेबलावर लावायला जातात. थोड्याच वेळात काव्याही आवरून येते. अजूनही तिची भुणभुण चालूच होती न जाण्यासाठी, पण आई ती आईच असते. तिने काही तिचा बहाणा चालवून घेतला नाही व सॅकमध्ये लंच बॉक्स टाकत शेवटी कॉलेजला पाठवतेच तिला. ओ शेट, तरीच आज काऊ कॉलेजला जायला नको म्हणत होती. आज तर अमावस्या आहे. उगीचच मी तिला जायला फोर्स केलाय. हे मी काय करून बसले. पेपर वाचताना दिनविशेष पाहत आईला आपली चूक समजली होती आणि तिने डोक्यावर हातच मारून घेतला. आई, माझा कंगवा नाही सापडत आहे, प्लीज दे ना सापडून. सकाळी कॉलेजला जाण्यासाठी तयारी करत असलेली काव्या आपल्या रूममधून ओरडत असते. काऊ, अगं तिथेच असेल ना, शोध ना तूच. काल तूच वापरलाय ना. मला बाबांसाठी डब्बा करायचा आहे. आई ही किचनमधूनच आवाज देत बोलते. बरं म्हणून तीही कंगवा शोधायला लागते. बराच वेळ झाला काऊच्या रूममधून आवाज येत नाही, म्हणून आई तिच्या रूममध्ये जाते. परत त्याच आरशासमोर उभी राहून ती केस विंचरत असते. आई आता मात्र चिडलेली असते. काऊ, किती वेळा सांगितलं आहे, हा आरसा ओपन करू नकोस. आई तिला रागवतच तिच्या जवळ जाते आणि समोरच्या प्रतिबिंबाला पाहून जोरात सुहास म्हणून ओरडते. तसं तिचा आवाज ऐकून बाबाई हातातील काम तिथेच टाकून काव्याच्या खोलीत येतात. काव्या, सोड तिला. समोर प्रतिभाला भिंतीवर टेकवून ठेवलेल्या काव्याकडे पाहत बाबा ओरडतात. काव्या तिच्या एका हातानेच गळा दाबत होती. चेहऱ्यावर क्रूर हसू होतं. डोळे लाल झाले होते, केस मोकळे सोडलेले. आईला भिंतीला जवळजवळ वर हवेत लटकवलेलं होतं. सुहास. बाबा जवळ येताच काव्या जोरात ओरडते आणि तिचा आवाज व रूप पाहून बाबा मागे सरकतात. आशू, अश्विनी तू. ते मोठमोठ्याने श्वास घेत बोलतात. ओ सुहास, मी तुझी आशू. मी परत आले, फक्त तुझ्यासाठी. असं म्हणत काव्या आईला तसंच हवेत धरत बाबांकडे येते. तिचा चेहरा भयंकर विद्रूप दिसत होता. एक साईड पूर्ण जळालेली
आणि दुसरी साईड मासूम काव्याचं रूप.